नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी एक विषय घेऊन आलेली आहे की मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी नीट 2025 मध्ये रजिस्ट्रेशन कोणत्या कॅटेगरीतून करायचं आहे त्या संदर्भात अगदी डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये SEBC अंतर्गत आरक्षण लागू आहे, परंतु हे आरक्षण केंद्र सरकारमध्ये सेंट्रलला लागू नाही। तर त्यामुळे अगदी हे तुम्हाला जर ॲप्लिकेशन फॉर्म भरते वेळेस ह्या ज्या गोष्टी माहिती हवा असाव्या त्या संदर्भात मी तुम्हाला सांगत आहे की कारण केंद्र सरकारमध्ये SEBC ही कॅटेगरी येत नाही, त्यामुळे नीटचा अर्ज भरताना तुम्हाला SEBC ही कॅटेगरी दिसणार नाही। त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी नीटचा अर्ज कोणत्या कॅटेगरीतून भरावा असा प्रश्न विद्यार्थी किंवा पालकांच्या मनात येतो। तर मराठा समाजातील विद्यार्थी केंद्रामध्ये म्हणजेच आपल्या सेंट्रल लेवलमध्ये आर्थिक आरक्षणाचा EWSचा फायदा घेऊ शकतात, परंतु मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे पालक जर सेंट्रलमध्ये म्हणजेच केंद्राच्या आर्थिक आरक्षणाचे सेंट्रल EWS निकष पूर्ण करत असतील तर त्यांना केंद्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळू शकते, म्हणजेच सेंट्रलचं EWS प्रमाणपत्र मिळू शकते। तर हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळाले तर ते नीटचा अर्ज EWS या कॅटेगरीतून भरू शकतात, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि त्याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस SEBC या कॅटेगरीतून अर्ज करून मराठा आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात। आपण जर नीटची अर्ज भरताना जी कॅटेगरी निवडतो त्याचा उपयोग मुख्यत्वे केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रिया जसं की आपण एम्स आहे, जिपमर आहे किंवा 15% ऑल ओव्हर इंडिया कोटा आहे यासाठी उपयोग होतो। आणि थोडक्यात जर सांगायचं झालं तर मराठा समाजातील विद्यार्थी नीटचा फॉर्म भरताना EWS कॅटेगरीमधून भरू शकतात आणि नीटचा रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेच्या वेळी SEBC या कॅटेगरीचा फायदा नंतर होऊ शकतो। तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला पूर्णपणे मराठा जो काही आपल्याला हे फॉर्म भरणार आहेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अगदी रजिस्ट्रेशन कोणत्या कॅटेगरीतून करायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ माझा हा आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही याच्याबद्दल पूर्णपणे माहिती मिळेल। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना आमच्या व्हॉट्सअप लिंकला पण जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता। मी डिस्क्रिप्शनमध्ये आमची व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता आणि डेलीची अपडेट्स पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी ज्या विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असतील फॉर्म भरण्यामध्ये तर अगदी तुम्हाला आमच्यामार्फत जर फॉर्म भरून पण घ्यायचा असेल अप टू ॲडमिशन होईपर्यंत सर्व प्रक्रिया आम्ही आमच्यामार्फत करत असतो। तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी अगदी आमच्या मार्फत काउन्सिलिंग घेऊन तुम्ही अगदी तुमचं फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंत अगदी पूर्ण प्रोसेस आम्ही आमच्यामार्फत करत असतो। तर तुम्हाला जर खरंच करायचं असेल काउन्सिलिंग तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझा फोन नंबर पण दिलेला आहे आणि व्हॉट्सअप पण नंबर दिलेला आहे, त्याला तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी पूर्ण डिटेल्स माहिती विचारू शकता। एवढंच या निमित्तानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।